आधीच्या भागामध्ये आपण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीची गरज काय असते हा भाग पाहिला होता. आता आपल्याला बघायचे आहे की वेगवेगळ्या समूहाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी कशा प्रकारे असते. व्यवसाय समाजाशिवाय कोणतेही कार्य करू शकत नाही. आपल्या आदान प्रदानासाठी म्हणजे कच्चा व पक्क्या मालासाठी त्याला समाजावर अवलंबून राहावे लागते. आपण याआधी देखील पाहिलेलं आहे की व्यवसाय हा समाजाचा घटक आहे आणि ह्या समाजामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात आणि त्या घटकांवरच व्यवसाय अवलंबून असतो. हे घटक म्हणजे कर्मचारी, ग्राहक, गुंतवणूकदार, सरकार असे अनेक घटक व्यवसायाच्या भोवताली असतात आणि ह्या सर्व घटकांवरच व्यवसाय अवलंबून असतो. व्यवसायामध्ये कच्चा माल किंवा पक्का माल याच्यासाठी जे आदान प्रदान करावं लागते ते संपूर्णपणे समाजावर अवलंबून असतं. गुंतवणूकदार, मालक, कर्मचारी इत्यादी विविध समूहांच्या सहाय्याने व्यवसाय चालवला जातो. या सर्व समूहाच्या हिताचा समतोल साधणे व त्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. मग जर आपण बघितलं तर व्यवसाय हा समाजाचा एक घटक आहे आणि समाजाच्या इतर घटकांवर तो व्यवसाय अवलंबून असतो आणि म्हणून व्यवसायाच्या समाजातील ह्या वेगवेगळ्या घटकांप्रती काही जबाबदाऱ्या आहेत. व्यवसायाने समाजातील जे इतर घटक आहेत, ग्राहक असेल, कर्मचारी असेल, गुंतवणूकदार असतील किंवा मालक असेल, यांच्याप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे. आज आपण पाहणार आहोत व्यवसायाच्या मालकाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या किंवा भागधारकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या. व्यवसायावर ज्यांची मालकी असते त्यांनाच आपण मालक असे म्हणतात. नफ्या तोट्याला तेच जबाबदार असतात. मालकच भांडवल गुंतवतात आणि धोकाही पत्करतात. म्हणून मालकाप्रती व्यवसायाची जबाबदारी पुढील प्रमाणे आहे. मग आता मालक कोण हे आपण इयत्ता 11वी मध्ये शिकलेलो आहोत. जो व्यक्ती व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करतो त्या व्यक्तीला आपण मालक असे म्हणत असतो. तो व्यक्ती व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्या तोट्याला जबाबदार असतो. तो व्यक्ती व्यवसायामधील सर्व धोका पत्करतो. तोटा झाला तर तो तोटा सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. अशा व्यक्तीला आपण मालक असे म्हणतो. मालकच भांडवलाची गुंतवणूक करत असतो आणि व्यवसायातील सर्व प्रकारचा धोका देखील स्वीकारत असतो. म्हणूनच या मालकाप्रती व्यवसायाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला आज बघायच्या आहेत. पहिलं बघा, माफक नफा. व्यवसायाने माफक नफा मिळवला पाहिजे. व्यवसायाच्या वृद्धी आणि विस्तारासाठी नफा उपयुक्त असतो. त्यामुळे आर्थिक स्थिरता लागते. पहिलं दिलेलं आहे माफक नफा, म्हणजे प्रत्येक व्यवसायाने माफक नफा म्हणजे पुरेसा नफा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नफ्याशिवाय व्यवसायाचा विस्तार होऊ शकत नाही. नफ्याशिवाय व्यवसायाची वृद्धी होऊ शकत नाही. व्यवसायाला जर बाजारामध्ये दीर्घकाळ व्यवसाय करायचा असेल किंवा टिकून राहायचा असेल तर त्याला नफा मिळवणे आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक व्यवसायाने पुरेसा म्हणजे माफक नफा प्रत्येक वेळी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर नफा सातत्याने व्यवसायाला मिळत असेल, व्यवसायाला सातत्याने नफा होत असेल तर अशा व्यवसायाला आर्थिक स्थैर्यता लाभते. दुसरा आहे व्यवसाय संधीचा शोध. व्यवसायासाठी मिळणारी संधी ही व्यवसायाच्या विस्तारासाठी, वाढीसाठी आणि व्यवसायात विविधता आणण्यासाठी उपयुक्त असते. म्हणजे काय? प्रत्येक व्यवसायाने आपल्यासाठी कोणत्या प्रकारच्या संधी बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ह्याकडे लक्ष देणे गरजेचं असतं.
बाजारामध्ये आपल्या व्यवसायासाठी जी संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा फायदा प्रत्येक व्यवसायाने करून घेतला पाहिजे. मग कोणत्या प्रकारच्या संधी आपल्या व्यवसायासाठी उपलब्ध झालेल्या आहेत ह्याकडे दक्षतेने लक्ष ठेवण्याचं काम व्यावसायिकाने केलं पाहिजे. जर तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या संधी याचा फायदा घेतला नाही तर तुम्ही दीर्घकाळ व्यवसाय करू शकणार नाही. जर आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आपल्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये विविधता आणायची असेल तर आपल्याला विविध संधीचा शोध घेत राहिलं पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला विविधता आणली पाहिजे. लोकांना काय आवडतं, ग्राहकांना काय आवडत नाही, ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या वस्तू आवडू शकतील या प्रकारचं जे विश्लेषण आहे ते व्यवसायाने केलं पाहिजे. संधी असेल त्या ठिकाणी संधीचा फायदा घेतला पाहिजे किंवा संधी निर्माण करण्याचा प्रयत्न व्यवसायाने केला पाहिजे. अशा संधीच्या शोधासाठी व्यावसायिकाने दक्ष असले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या संधी, विविध प्रकारच्या संधी जागतिकीकरणामुळे व्यवसायापुढे उपलब्ध असतात, परंतु ती संधी आहे हे ओळखण्याचं काम व्यवसायाने केलं पाहिजे आणि ती संधी ओळखून त्याचा फायदा व्यवसायाने घेतला पाहिजे. व्यवसायाच्या यशासाठी हे अत्यंत निर्णायक असते आणि म्हणूनच अशा संधीचा त्याने शोध घेतला पाहिजे. बघा, जागतिकीकरण झालेलं आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे आणि लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या व्यवसायासाठी अनेक प्रकारच्या संधी निर्माण होतात, परंतु त्या संधी निर्माण झालेल्या आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हे समजण्यासाठी आपलं पूर्ण व्यावसायिक पर्यावरणाकडे लक्ष असलं पाहिजे. जर व्यावसायिकाचं व्यावसायिक पर्यावरणाकडे लक्ष असेल, तो दक्ष असेल, तर त्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकतो. आणि जर आपल्या व्यवसायाने त्या संधीचा फायदा घेतला नाही तर आपला स्पर्धक त्या संधीचा फायदा घेणार आहे. म्हणून आपला स्पर्धक फायदा घेण्याआधी आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि असं जर आपण केलं तरच आपला व्यवसाय दीर्घकाळ टिकू शकतो, आपल्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आणि आपल्या व्यवसायामध्ये विविधता आणता येते. तर व्यवसायाचा विस्तार करणे, व्यवसायामध्ये विविधता आणणे आणि व्यवसायाचा वाढ करणे यासाठी व्यवसायामध्ये असलेल्या संधीचा शोध घेण्याचं काम व्यवसायाने केलं पाहिजे. ही देखील व्यवसायाची मालकाप्रती असलेली एक महत्वाची जबाबदारी आहे. तिसरं आहे भांडवलाचा पर्याप्त वापर. उपलब्ध असलेले भांडवल काळजीपूर्वक व कार्यक्षमतेने वापरले पाहिजे. व्यवसायातील धोक्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. तसेच व्यवस्थापनाने भांडवलाच्या सुरक्षिततेकडे सुद्धा लक्ष पुरवले पाहिजे. बघा, व्यवसायाला भांडवल पुरवण्याचं काम कोण करत असतं? मालक करत असतं. व्यवसायामध्ये पैशाची गुंतवणूक, भांडवलाची गुंतवणूक मालक करत असतं. म्हणजे व्यवसायाला भांडवल पुरवण्याचं काम मालक करत असतो. मग व्यवसायाचं काय कार्य आहे? व्यवसायाने काय केलं पाहिजे? मालकाने जे भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलाचा पर्याप्त योग्य वापर केला पाहिजे. म्हणजे असलेले जे भांडवल आहे योग्य ठिकाणी व्यवसायाने गुंतवलं पाहिजे. तसंच व्यवसायाचं जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाने भांडवलाच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. व्यवसायामध्ये कोणत्या ठिकाणी धोके आहेत याची काळजी व्यवस्थापनाने घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी धोके असेल त्या ठिकाणी भांडवल कमी प्रमाणात गुंतवलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय, मालकाने जे भांडवल व्यवसायामध्ये गुंतवलेलं आहे त्याचा पर्याप्त योग्य वापर प्रत्येक व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केलं पाहिजे. चौथा आहे कमीत कमी अपव्यय. व्यावसायिक संस्था उपलब्ध संसाधनांचा कमीत कमी अपव्यय करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात. म्हणूनच संस्थांनी वेळ, पैसा व मनुष्यबळ यांचा अपव्यय टाळावा. व्यावसायिक संस्थांकडे विविध प्रकारची संसाधने असतात. वेळ
हे देखील एक प्रकारचं संसाधन आहे. पैसा हे देखील एक प्रमुख संसाधन आहे. मनुष्यबळ हे देखील एक प्रमुख संसाधन आहे. तर ह्या विविध प्रकारची जी संसाधने आहेत त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर प्रत्येक व्यावसायिक संस्थेने केला पाहिजे. वेळ असेल, पैसा असेल किंवा मनुष्यबळ असेल यांचा अपव्यय टाळला पाहिजे, म्हणजे त्यांची नासाडी टाळली पाहिजे. जर आपण ही जी संसाधने आहेत त्यांचा योग्य वापर केला, पुरेपूर वापर केला, तर व्यवसायाला त्या माध्यमातून जास्त नफा मिळू शकतो. आणि जास्त नफा मिळवून देणे हे व्यवसायाचं मालकाप्रती असलेलं एक महत्वाचं कर्तव्य आहे, मालकाप्रती असलेली एक महत्वाची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येक व्यवसायाने त्यांच्याकडे जी काही संसाधने आहेत त्या संसाधनांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. त्यांची नासाडी कशा प्रकारे कमी होईल याचा प्रयत्न प्रत्येक व्यवसायाने केला पाहिजे. 5 आहे कार्यक्षम व्यवसाय. व्यवस्थापनाने उपलब्ध असलेल्या दुर्मिळ संसाधनांचा योग्य वापर करावा. संसाधनांचा कार्यक्षमपणे वापर केल्याने नफ्याच्या प्रमाणामध्ये व उत्पादकतेमध्ये वाढ होते. म्हणूनच व्यवसाय अत्यंत कार्यक्षमपणे चालवला पाहिजे. पुन्हा बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्यावसायिक संस्थेने जी काही दुर्मिळ संसाधने त्यांच्याकडे आहेत त्या सर्व दुर्मिळ संसाधनांचा योग्य वापर केला पाहिजे, पुरेपूर वापर केला पाहिजे. म्हणजे अशी जी काही संसाधने असतील त्यांचा अपव्यय अतिशय कमी केला पाहिजे. मग आता दुर्मिळ संसाधने म्हणजे काय काय झालं, तर त्याच्यामध्ये पाणी देखील आलं, त्याच्यामध्ये वीज देखील आलं किंवा इतर नैसर्गिक खनिजे आले. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल याचा समावेश देखील त्याच्यामध्ये होतो. यांचा साठा जो आहे तो अतिशय कमी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची संसाधने व्यवसायामध्ये असतील तर त्याचा पुरेपूर आणि काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. जर आपण अशा साधनांचा पुरेपूर आणि काळजीपूर्वक वापर केला तर आपल्याला नफ्यामध्ये वाढ होते, आपली उत्पादन क्षमता वाढते आणि उत्पादन क्षमता वाढवणे, व्यवसायामध्ये नफा वाढवणे ही व्यवसायाची किंवा व्यवसायाच्या व्यवस्थापनाची मालकाप्रती असलेली महत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणून जर आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा असेल, व्यवसायामध्ये नफा वाढवायचा असेल तर आपल्याला आपला व्यवसाय कार्यक्षमपणे करावा लागणार आहे. मग कार्यक्षमपणे व्यवसाय करणे म्हणजे काय करणे, तर आपल्याकडे जी काही साधनं उपलब्ध आहेत, आपल्याकडे जी काही संसाधनं उपलब्ध आहेत त्याचा पुरेपूर वापर करून आपण व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्याचा अपव्यय टाळला पाहिजे, त्याची नासाडी टाळली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे आपण व्यवसाय केला म्हणजे आपला व्यवसाय आपण कार्यक्षमपणे करतो असं होईल आणि त्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा नफा वाढणार आहे. 6 आहे भाग बाजारामध्ये योग्य व्यवहार. भाग बाजार म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं शेअर मार्केट. म्हणजे असा बाजार ज्या ठिकाणी भागांची खरेदी विक्री केली जाते. भाग बाजाराशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या अयोग्य व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत. भाग बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी अनेक व्यापारी किंवा अनेक व्यावसायिक अयोग्य व्यापारी प्रथा वापरत असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु एका चांगल्या व्यावसायिकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अशा व्यवसायाने अयोग्य प्रकारच्या ज्या काही प्रथा असतील त्या टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ भागांची खरेदी विक्री करणाऱ्या गटाचा सदस्य त्याला चुकीची व गुप्त माहिती पुरवणे, कृत्रिमरित्या भागांच्या किमतीत वाढ किंवा घट केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदाराचे नुकसान होते. मग आता अयोग्य व्यापारी प्रथा टाळणे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पुरवता कामा नये किंवा आपल्या व्यवसायामधील एखादी गुप्त माहिती असेल ती इतर सदस्यांना सांगता कामा नये. म्हणजे चुकीची माहिती पुरवू नये आणि व्यवसायासाठी असलेली गुप्त माहिती व्यवसायामध्येच ठेवली पाहिजे, ती इतरांना सांगता कामा नये. तसेच कृत्रिमरित्या आपले जे काही भाग असतील, आपले जे काही शेअर असतील
त्याची जी किंमत आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करता कामा नये, किंवा कृत्रिमरित्या आपले जे काही शेअर्स असतील किंवा आपले जे काही भाग असतील त्याची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा आपण कृत्रिमरित्या शेअरच्या किमती वाढवण्याचा किंवा शेअर्सच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी सामान्य जे गुंतवणूकदार असतात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. तर अशा प्रकारच्या ज्या अयोग्य प्रथा असतील त्या टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यवसायाने केलं पाहिजे. 7वं आहे विस्तार व विविधता. व्यवसायामध्ये वाढ आणि विस्तार होण्यासाठी त्यामध्ये विस्तार व वैविध्यीकरण केले पाहिजे. त्यासाठी व्यवसायाने संशोधन आणि विकासात्मक प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. त्यामुळे ते स्पर्धेला सामोरे जाऊ शकतात. बघा, जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल, जर आपल्याला आपल्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा लागतो. विस्तार करणे म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये एक्सपान्शन म्हटलं जातं. म्हणजे जर माझी एखादी कंपनी पालघरमध्ये असेल तर त्या प्रकारची दुसरी कंपनी बोईसरमध्ये देखील चालू करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याला म्हटलं जाईल विस्तार करणे, एक्सपान्शन करणे. जेव्हा आपण आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवसायाचा विस्तार करतो तेव्हा आपली उत्पादन क्षमता वाढते, आणि जेव्हा आपली उत्पादन क्षमता वाढते तेव्हा आपल्या नफ्यामध्ये देखील वाढ होत असतो. म्हणजे प्रत्येक व्यवसायाने आपल्या व्यवसायाचा विस्तार कशा प्रकारे होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विविधता, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डायव्हर्जिफिकेशन. म्हणजे एकाच वस्तूवर अवलंबून न राहता विविध प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करण्याचा प्रयत्न व्यवसायाने केला पाहिजे. बघा, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या एकाच वस्तूवर अवलंबून राहत नाही. उदाहरणार्थ जर आपण सोनी कंपनी बघितली तर सोनी कंपनी मोबाईल तयार करते, सोनी कंपनी टेलिव्हिजन तयार करते, सोनी कंपनी म्युझिक सिस्टम तयार करते, सोनी कंपनी लॅपटॉप तयार करते. तर विविध प्रकारचे प्रोडक्ट ही कंपनी करत असते. म्हणजेच ही कंपनीमध्ये वैविध्यता आहे, डायव्हर्जिफिकेशन केलेलं आहे. आणि जर तुमच्या कंपनीमध्ये विविधता असेल तर तुमची कंपनी दीर्घकाळ टिकू शकते. मग आता अशी कंपनी दीर्घकाळ का टिकते? म्हणजे जर त्यांना एखाद्या प्रोडक्टमध्ये नुकसान जरी झालं, लॉस जरी झाला, तरी इतर प्रोडक्ट त्यांच्या मार्केटमध्ये असतात, इतर वस्तू त्यांच्या मार्केटमध्ये असतात, त्याच्यामध्ये त्यांना नफा होतो. आणि त्यामुळे एखाद्या प्रोडक्टमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये जरी नुकसान झालं तरी कंपनीला फारसा फरक पडत नाही. म्हणजे आपल्या कंपनीला जर दीर्घकाळ व्यवसाय करायचा असेल, स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्या व्यवसायामध्ये विविधता असली पाहिजे. त्याचं एक दुसरं उदाहरण आपण देऊ शकतो, ते म्हणजे नोकिया कंपनी. काही वर्षापूर्वी नोकिया कंपनी ही मोबाईलमध्ये अतिशय नावाजलेली कंपनी होती. परंतु आज आपण बघितलं तर नोकिया कंपनी जवळजवळ नामशेष झालेली आहे. त्याचं कारण असं की नोकिया कंपनीमध्ये विविधता नव्हती. ती कंपनी फक्त मोबाईल ही एकच प्रकारची वस्तू किंवा एकच प्रकारचं प्रोडक्ट तयार करत होती. परंतु आज आपण बघतो की नोकिया कंपनी मागे पडलेली आहे. आणि हे नोकिया कंपनीच्या आता लक्षात आलं, आणि त्यामुळे नोकिया कंपनी आता मोबाईल देखील बनवते, जे त्यांचं आधीचं प्रोडक्ट होतं, आणि आता तीच कंपनी टेलिव्हिजनच्या क्षेत्रामध्ये देखील उतरलेली आहे. म्हणजे आता ह्या कंपनीला लक्षात आलेलं आहे की विविधता केल्याशिवाय आपण ह्या क्षेत्रामध्ये टिकू शकणार नाही. म्हणजे आपल्याला ह्या बाजारामध्ये जर टिकायचं असेल तर ह्या आपल्याला आपल्या कंपनीमध्ये विविधता आणावी लागणार आहे, वैविध्यता आणावी लागणार आहे. तरच आपण आपल्या व्यवसायामध्ये वाढ करू शकतो, आपण आपल्या व्यवसायाचा विकास करू शकतो. आणि अशा प्रकारचं जर आपल्याला विविधता आणायची असेल तर आपल्याला व्यवसायामध्ये संशोधन करत राहावं लागणार आहे. आपल्याला आपल्या वस्तू वाढवायच्या आहेत, आपल्याला आपले प्रोडक्ट्स वाढवायचे आहेत, आणि जर वस्तू वाढवायच्या असतील तर आपल्याला आधी संशोधन करावं लागणार आहे, रिसर्च करावं लागणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसायाने, प्रत्येक व्यावसायिक व्यवस्थापनाने प्रत्येक वेळी व्यवसायामध्ये संशोधन केलं पाहिजे, जेणेकरून नवीन वस्तू आपण बाजारात आणू,
जेवढ्या तुम्ही नवीन प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये आणणार तेवढा तुम्ही स्पर्धेला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता आणि दीर्घकाळ व्यवसाय करू शकता. 8 बघा, ठराविक मुदतीत माहिती. व्यवसायाच्या मालकांना आर्थिक परिस्थितीविषयी संपूर्ण आणि अचूक माहिती दिली पाहिजे. व्यवसायाने अशी माहिती अहवाल, परिपत्रके इत्यादी माध्यमातून उघड केली पाहिजे. आपण याआधी देखील पाहिलेलं आहे की मालक हा असा व्यक्ती असतो जो व्यवसायाला भांडवल पुरवत असतो आणि मालकाने भांडवल पुरवलेलं असतं आणि म्हणून आपला व्यवसाय चालत असतो. म्हणून व्यवसायाचे जे काही व्यवस्थापन असेल, व्यवस्थापन म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो मॅनेजमेंट. जर एखाद्या मालकाने किंवा मालकाने व्यवसायाकडे कोणत्याही प्रकारची माहिती मागितली तर ती माहिती पूर्णपणे अचूकपणे व्यवसायाने मालकाला पुरवली पाहिजे आणि वेळेवर पुरवली पाहिजे. म्हणजे आज जर माहिती मागवली तर लगेच त्या प्रकारची माहिती व्यवसायाने मालकाला दिली पाहिजे. ती व्यवसायाची जबाबदारी असणार आहे. ही माहिती अहवालाच्या रूपामध्ये दिली जाऊ शकते. अहवाल म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण रिपोर्ट असं म्हणतो. तर विविध माध्यमातून व्यवसायाने 9 भागधारकांच्या मालकांच्या निधीचा प्रभावीपणे वापर. भागधारकांच्या निधीचा वापर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे केला पाहिजे. त्यातून अल्प व दीर्घ कालावधीचा परतावा वेळेत दिला पाहिजे. भागधारक म्हणजे अशा व्यक्ती, ज्या व्यक्ती आपल्या व्यवसायाचे भाग, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो शेअर्स, विकत घेतो त्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये शेअर होल्डर असे देखील म्हटलं जातं. आणि हेच भागधारक म्हणजेच आपल्या व्यवसायाचे मालक असतात. कारण की हे भागधारक आपल्या व्यवसायाचे भाग विकत घेतात. म्हणजेच हेच भागधारक आपल्या व्यवसायाला पैसा पुरवतात. ते आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात. त्यांनाच आपण मालक असे देखील म्हणत असतो. तर व्यवसायामध्ये भागधारकाने किंवा मालकाने जो काही पैसा गुंतवलेला आहे, जो काही निधी दिलेला आहे, त्या निधीचा, त्या पैशाचा जास्तीत जास्त आणि पुरेपूर वापर व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केलं पाहिजे. इथे लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो व्यवसायाने केलं पाहिजे याचाच अर्थ व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केला पाहिजे असं घ्यायचं आहे. व्यवसायामध्ये जी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक भागधारक किंवा मालक करत असतो त्याच्यावर परतावा देण्याचं काम हे व्यवसायाचं असतं. परतावा म्हणजे काय? उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायामध्ये मी पैसे गुंतवतो, मग मी जर ते पैसे गुंतवत असेल तर मला त्या व्यवसायामधून काहीतरी मिळालं पाहिजे, ही माझी अपेक्षा असणार आहे. आणि मला जे काहीतरी मिळालं पाहिजे त्यालाच परतावा म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला लाभांश असा शब्द देखील वापरला जातो. तर व्यवसायाची ही जबाबदारी असणार आहे की मालकाला अल्प व दीर्घकालीन परतावा वेळेत दिला पाहिजे. 10 नावलौकिक निर्माण करणे. नावलौकिक म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो रेप्युटेशन किंवा त्याला गुडविल असं देखील म्हटलं जातं. व्यवस्थापनाने व्यवसायाची सार्वजनिक प्रतिमा चांगली विकसित केली पाहिजे व राखली पाहिजे. चांगला नावलौकिक असलेली कंपनी बाजारपेठेत प्रचंड प्रमाणावर आदर व विश्वास निर्माण करते. बघा, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय दीर्घकाळ चालावा असं वाटत असेल तर आपलं त्या बाजारामध्ये ग्राहकांच्या मनामध्ये एक चांगलं नाव निर्माण झालं पाहिजे. जोपर्यंत ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या कंपनीबद्दल विश्वास निर्माण होणार नाही, आदर निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण दीर्घकाळ व्यवसाय करू शकत नाही. मग हा ग्राहकांच्या मनामध्ये, बाजारामध्ये एक चांगला आदर, चांगला विश्वास निर्माण करण्याचं काम व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केलं पाहिजे. मग हा आदर कधी निर्माण होईल? जेव्हा आपण चांगल्या प्रमाणित वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचू, चांगल्या दर्जाच्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचू, ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देऊ आणि व्यवसायामध्ये नैतिक मूल्याचा वापर करू.
जी काही नैतिकता असेल ती आपण व्यवसायामध्ये वापरून जर व्यवसाय केला तर आपल्या व्यवसायाबद्दल एक चांगला आदर, चांगला विश्वास आपण बाजारपेठेमध्ये किंवा ग्राहकांच्या मनामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये निर्माण करू शकू. आणि जेव्हा अशा प्रकारचा आदर किंवा विश्वास निर्माण होईल तेव्हा आपल्या व्यवसायाची एक चांगली प्रतिमा निर्माण होईल आणि ह्या चांगल्या प्रतिमेच्या बळावर आपण दीर्घकाळ व्यवसाय करू शकतो. आज आपण बघत असतील टाटा कंपनी जी असेल, टाटा कंपनी जी आहे इंग्रजांच्या काळापासून व्यवसाय करत आहे. आज देखील मोठ्या प्रमाणात टाटा कंपनी व्यवसाय करते आणि पुढे देखील कितीतरी वर्ष ही कंपनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करेल यामध्ये शंका नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ह्या कंपनीनी पूर्ण केलेली त्यांची सामाजिक जबाबदारी. नैतिकतेने व्यवसाय करणे, ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू पुरवणे, ग्राहकांना चांगली सेवा पुरवणे अशा प्रकारचा व्यवसाय ही कंपनी करते आणि म्हणून त्या कंपनीबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, त्या कंपनीबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे आणि त्या बळावर ही कंपनी दीर्घकाळ व्यवसाय करू शकते. म्हणजे काय, आपल्याला जर दीर्घकाळ व्यवसाय करायचा असेल तर आपला एक नावलौकिक निर्माण करणे गरजेचं आहे आणि हा नावलौकिक निर्माण करण्याचं काम प्रत्येक व्यवसायाच्या व्यवस्थापनाने केलं पाहिजे आणि ती त्यांची जबाबदारी असणार आहे.